हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज काहीतरी स्पेशल बनवूया म्हटलं सायंकाळच्या जेवणामध्ये. तर आज बनवायचं तर स्पेशल रेसिपी तर तुम्ही बघा मी काय करत आहे. तर मी टमाटर कांदा सगळं कट करून घेत आहे. तर आपल्याला आज बनवायची स्पेशल रेसिपी कशाची, तर चला तर बघूया आपण. सर्वात आधी चला करूया आपण. सायंकाळची वेळ झाली, ते दिवावातीची वेळ झाली होती, तर दिवावात करून घेतली होती मी देवांपाशी. तर चला तर बघा माझ्या मंदिरामध्ये झाली आहे दिवावात करून. तर बघा छान अशी सुंदर लक्ष्मी किती छान दिसत आहे ना, मस्त क्यूट क्यूट. आणि माझ्या देवघर छोटं आहे पण खूप छान आहे. तर मी सायंकाळच्या जेवणाची सुरुवात केली होती. तर बघा मला बनवायची होती आज काहीतरी स्पेशल. राव म्हणत होती की सगळं नॉर्मल भाजीचं खाऊ बोर झालं, तर आज काहीतरी स्पेशल बनव. तर मग मी विचार केला चला आज रावांना सरप्राईज देऊया आपण. तर स्पेशल बनवायचं म्हटलं तर काय बनवू स्पेशल असा विचार करत होती भरपूर वेळ. म्हटलं चला तर आज काही आपण आलू कांदे टमाटर वगैरे काही टाकणार नाही. आलू वगैरे कांदा टमाटर सांबार मिरची लसूण अद्रकच्या पेस्टमध्ये आपल्याला बनवायचं होतं. ती इझी बिलकुल 5 मिनिटात भाजी बनणार अशी. तर चला आपण फायनल पॅन ठेवून घेतला आहे, गॅस चालवून ठेवली आहे आणि तेल होत आहे गरम. तर एक साईड भात लावून घेतला होता. तर म्हटलं चला या आज आपण रावांना स्पेशल काहीतरी द्यायचं. तर मग सरप्राईज. तर फायनली तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेतला आहे आपण. कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची, टमाटर कांद्याची बघा मी किती सारे घेतले आणि छान असे कापून घ्यायचे बारीक बारीक. मी एकदम बारीक नाही कापले आहे, नॉर्मल कापले आहे तरी चालेल. तुम्ही जरा बारीक चॉप केले तरी चालेल आणि असं मी कापले ह्या पद्धतीने ठेवले तरी चालेल. तर थोडीशी महेशची हेल्प घेतली होती. म्हटलं चला कॅमेरा पकडा, कारण की ते दिसत नव्हतं गॅसवरचं बरोबर. तर मग मी फायनली कांदा टाकून घेतला, फिरवला आहे छान असा ब्राऊन होऊ द्यायचा कमी पावरमध्ये. जास्त पावर मोठं नाही ठेवायचं, नाही तर मग ते जास्त ब्राऊन होतं ते मग कळू लागते. तर बघा छान असं म्हणजे जेवढा कांदा टाकला तेवढी भाजी छान, म्हणजे माझ्या ज्या पद्धतीनं बनवाल. तर जर तुम्ही तुमचं डोकं लावून जर भाजी बनवली तर बिघडली तर मला म्हणायचं नाही. हां, मी जशी बनवते तशा पद्धतीने जर बनवाल तर खूप छान टेस्टी आणि लवकरात लवकर पण होणार भाजी. तर भाजी कशाची बनवता येते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग मला सांगा की म्हणजे कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला. तर आपल्याला कांदा छान कमी पावरमध्येच ब्राऊन होऊ द्यायचा आहे. मोठाच पावर केला की काय तो कांदा म्हणजे ज्या पद्धतीने झाला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीच. मोठा पावर असला की ते जळते कांदा आणि मग भाजी लागते आपल्याला कळू खायला. तर मग मी लसण आणि अद्रक छान ठेचून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये. माझ्याकडे छोटा खलबत्ता आहे बघा. आणि त्याला एकदम बारीक असं ठेचून नाही घ्यायचं, थोडंसं अद्रकच ठेचून घ्यायचं. कांदा हलका ब्राऊन झाला की त्याला टाकायचं. तर मग छान असं फिरवून घ्यायचं त्याला. तर बघा हळूहळू छान असं कमी पावरमध्येच बनवायची भाजी. तसं जिरं टाकलं की माझ्याकडे फॅन चालू होता त्याच्यामुळे तो गॅसचा पावर साईडनं कणिक लावून बरोबर काही लागत नव्हतं. तर म्हटलं त्यानंतर घेतली आहे टमाटर लाडू झोपी लाडूला खूप झोप येते मिडियम साईजचे 2. तर मग आपले 2 मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्याला फायनली भाजी चेक म्हणजे टमाटर कांदा आपल्याला चेक करायचं की तो नरम झाला की नाही, शिजला की नाही. तर आपण बघूया छान झाला मी म्हणजे त्यांना छान मिक्स द्यायचं म्हणजे असं जेवढं कमी पावरमध्ये शिजवून तेवढं भाजी टेस्ट लागणार आहे. मला झाले की त्यानंतर आपल्याला बघा नंतर मसाले टाकायचे आहे. आपले टमाटर शिजायच्या आधी मसाले टाकून घ्यायचे नाही. छान त्याला टाकल्यानंतर आपल्याला तर बघा मी आधी चेक केल्यानंतर म्हटलं चला आपण त्याला मसाला वगैरे टाकून घेऊया. ते झाकून ठेवायचं, छान मिक्स करायचं. त्याला मसाले टाकायचे तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघा. आणि मी घरी जे मसाले आहे त्याच मसाल्यामध्ये भाजी बनवली. मी अदर कांदा टाकला आहे टाकून घ्यायचं बघा. त्याच्यामध्ये काही नाही, लसूण जिरं आणि तिखट मीठ मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं सांबार टाकून त्याला फिरून घ्यायचं आहे. फिरवून घ्यायचं, थोडा वेळ होऊ द्यायचा त्याला फिरवत त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी म्हणजे एकदम नरम झालं पाहिजे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे. तर थोडंसं म्हणजे ते थोड्या वगैरे चेक करत जळलं नाही पाहिजे यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर मला थोडं शिजू द्यायचं त्याला. मी जसं की आपण मिक्सरमध्ये कसं पेस्ट बारीक करतो तसं म्हणजे त्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. मिक्सरची म्हणजे आपण पेस्ट केलं गरजेचं नाही, आपण पेस्टच केली पाहिजे. त्या आपण असं पण करू शकतो इझिली. तर मग त्यानंतर पाणी टाकल्यानंतर मी आणखी त्याला 2 मिनिटे झाकून ठेवलं आहे वाफेवर. आणखी हे सगळा मसाला आपल्याला वाफेवरच होऊ द्यायचा आहे, म्हणजे एकदम पाणी सोडून नाही करायचं आहे. तर जेवढं छान तुम्ही कमी पावरमध्ये वाफेवर होऊ द्या तेवढी भाजी छान टेस्ट लागत. तर मग म्हटलं चला आपण एक साईडनं पोळ्या करून घेऊया, कारण की रावांना लागली होती भूक.
तर आणि लाडूबाई पण झोपली होती. तर म्हटलं चला आपण तावा मांडून घेतला आहे. म्हटलं पोळ्या तर म्हटलं चल पोळ्या बनवायच्या आधीच मग मला विचार आला की मी एक काहीतरी गोष्ट विसरली त्यामध्ये. तर मग मी म्हटलं चला अरे आपल्याला तर पाणी ठेवायचं होतं बॉईल करायला. तर मी सगळं कोरपाट बेलनं सगळं घेतल्यावर तावा लावल्यावर गरम पण सुद्धा झाला तावा. पण मग मला अचानक लक्षात आलं की चला आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम. तर मग म्हटलं चला आपल्या पोळ्या थोड्या आम्ही थांबून घेतल्या आपण. तर बघा पोळ्या थांबून घेतल्या आणि ते म्हटलं चला आपण पाणी आधी सर्वात पहिले भाजी केली आहे. कारण की भाजी झाली की गरम गरम पोळ्या आणि जेवण पण खूप छान होते गरम गरम असलं की. तसं तर उन्हाळ्याचं जास्त करून पाणीच जीव करते. तर मी म्हटलं चला आपण आता पोळ्या बनवून घ्यायच्या. तर म्हटलं आपण पोळ्या थांबून घेतल्या आणि पाणी बॉईल ठेवलं होतं, बॉईल करून घेतलं आपण. तर पाणी मग ते बॉईलच सोडायचं आहे आपल्याला, त्यामध्ये पावर मोठा करायचा आहे. तर बघा फायनली आपण त्याच्या भाजीमध्ये पाणी टाकून घेतलं आहे. छान उकळी येऊ द्यायचं आहे त्याला आपल्याला. बघा अशा पद्धतीने छान फिरून घ्यायचं आहे त्याला भाजीच्या. आणि मग छान त्याला झाकून ठेवायचं. उकळ्या येऊ द्या छान 2-4, म्हणजे जेवढ्या चांगल्या उकळ्या येईल तेवढी भाजी टेस्टी लागणार. मग फायनली मग मी तावा ठेवून घेतला एका साईडनी आणि पोळ्या करायला बसली. म्हटलं इकडलं आपलं पाणी उकळते जे भाजीचं तेवपर्यंत मसाल्याचं, तोपर्यंत आपण पोळ्या बनवून घेऊ. तर चला तर मग आपण म्हटलं पोळ्या बनवून घ्यावं. तर आपण पोळ्या बनवायला सुरुवात केली आहे. बघा छान मस्त अशी पोळी पातळ लाटून घ्यायची. आणि पातळ पोळी लवकर पचायला हलकी असते. जेवढ्या जाळ्या पोळी केली तेवढी तुम्हाला म्हणजे पचायसाठी वेळ लागतो. तर चला मी फायनली माझी एक पोळी बनवून तयार झाली आहे. मी पटपट अशा पोळ्या करून घेतल्या. मुली आणि माझ्या मिस्टरांना भूक लागली होती. तर चला म्हटलं लवकरात लवकर करूया आणि आपण पण लवकर जेवण आटपलं की मग थोडं बसायला मिळतं. जेवलं काही आराम करा, म्हणजे झोपायचं नाही. तर बघा मी छान मी भाजीकडे लक्ष असल्यास माझी पोळी थोडी करपली होती, म्हणजे लागली होती त्यावेळेला. तर छान असं बघा असं रस्स्यामध्ये छान उकडला की त्याला असं मॅश करून घ्यायचं. ते मसाले आले ते पूर्ण छान एकजीव होते. आणि फायनली आपला मसाला तयार झाला आहे. ना आपण फायनली शेव टाकून घेतले आहे. तर बघा एक साईड पोळ्या आणि एक साईड भाजी असलं तर थोडंसं घाई गडबड होते. तर माझी पोळी थोडीशी करपली होती. तर मग म्हटलं चला पटपट तिला शेकून घेतली आहे मी हातानेच. तर मला हाताला चटके लागत होते, तरी पण म्हटलं चला आता कुठे शोधू तिला. शोधत जर बसला आपण काही कपड्यात तर म्हटलं वेळ लागत. फायनल दुसरी पण पोळी आपण ताव्यावर टाकून घेतली आहे. आणि छान शेव टाकली की लगेच गॅस बंद करायची छान आणि झाकून ठेवायचं. अगदी असं 2 मिनटं झाकून ठेवायचं. मग आपल्या फायनल 2 मिनटं झाल्यानंतर आपल्याला शेवभाजी अशी फिरून घ्यायची आहे. बघा तर तुम्हाला रश्श्याची आवडत असेल तर रश्श्याची करू शकता याच पद्धतीने. जर तुम्हाला रश्श्याची जर ग्रेव्हीवाली पाहिजे नसेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला ते ग्रेव्हीची पण रेसिपी सांगणार. तर फायनली आपल्याला अशाच पद्धतीची करायची होती ही भाजी. तर सांबार वगैरे टाकून घेतला आहे आपली भाजी झाल्यानंतर. सांबार टाकून झाल्यानंतर थोडासा मसाला टाकायचा आहे. तर मसाला टाकल्यानंतर आणखी छान टेस्ट लागते. तर बघा मी असा मसाला टाकून घेतला आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ना भाजी. एवढी सुंदर दिसत आहे पॅनमध्ये, एवढी भारी दिसत आहे. पोटात गेल्यावर किती छान मस्त आनंदी होणार माझ्या हजबंडचा. आणि मला तर खूपच पाहून असं तोंडाला पाणी सुटलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी झाली आपली रेडी, शेवभाजी. तर असं काय मंडळी, आवडली का तुम्हाला भाजी? आवडली तर नक्की करून बघा. माझ्या पोळ्या पण झाल्या होत्या एक साईडनं, मग मी तावापासून त्याला हँगिंग करून ठेवला आहे. तर बघा मग म्हटलं चला आपली भाजी झाली आहे रेडी. फिर मसाला टाकल्यानंतर सांबार टाकल्यावर थोड्या वेळाने त्याला आपण फिरवून घेतली आहे. अशी छान एक मस्त घुमून घ्यायचे, म्हणजे सगळीकडे मसाला आणि सांबार लागला पाहिजे. असं फिरवून घेतलं की छान. बघा किती गरम आहे भाजी आणि पॅन पण गरम झाला होता. म्हटलं मग झाकून ठेवायची थोड्या वेळ. मग आपण फायनली घेतलं आहे जेवण करायसाठी खाली. तर चला म्हटलं सॅलेड कापून घ्यावं. तर सॅलेडमध्ये आज होता आपला उन्हाळी म्हणजे फ्रूट आंबा, मँगो एवढा भारी होता ना खायला. तर बघा छान कापायला पण तसाच भारी होता, खूप सुंदर दिसत तसा ग्रीन. हे मँगो आणले होते माझ्या देरांनी. तर मग आम्ही म्हटलं चला आपण कट करून खाऊया. तर लाडूबाईची फायनली फक्त झोप झाली होती. लाडूबाईला चेहरा वॉश करून दिला आणि लाडूबाई म्हणते हाय. तर लाडूबाईला जेवायसाठी उठवली. लाडूबाई झोपली ती सकाळी, म्हणजे आता दुपारचे 3:30 वाजतापासून झोपली होती. चला म्हटलं आपण सॅलेडमध्ये घेणार होतो गाजर, काकडी नव्हती सॉरी, मँगो, कॅरेट आणि ऑनियन. तर बघा एवढं सारं कट आणि टोमॅटो घेतला होता. तर एवढं सारं छान कट करून घ्यायचं. तर बघा मी असेच
म्हटलं ते राऊंड कट करण्यापेक्षा मी असेच कट केले की लवकर होते, कारण की लागली होती भूक लाडूच्या पप्पाला आणि मला पण लागलीच होती. आणि भाजी पाहून तर इतकी जोराची भूक लागली होती की विचारू नका. तर बघा मी त्यानंतर सॅलेड कट करून घ्यायचं. सॅलेड कट करायला थोडंसं वेळ लागते, कारण की पावशी खूप वायती होती माझ्या घरची आहे, तर हळूहळू कट करावं लागते, कारण की चाकूला धार नव्हती. तर मी पावशीनेच कट केले आहे. टमाटर छान असे राऊंड कट करायचे आहेत, म्हणजे छान दिसते. तसं आपण कशा पण म्हणजे डिझाईननं कापू शकतो, असं काही नाही. तर मग फायनली आपलं सॅलड कट करून झालं आहे आणि मग मी करून घेतले आहे. त्याच्यावर मस्त छान मीठ टाकून घेतलं आहे आणि मीठ फक्त टमाटर, कांदा आणि आपल्याला आंब्यावरच टाकून घ्यायचं, गाजरवर नाही टाकायचं आहे. तर बघा किती छान सॅलडची प्लेट तयार झाली आहे. त्यानंतर घेतले आपण ताटामध्ये. चला म्हटलं जेवण आता वाढून घेऊया, लाडूला भूक लागली होती. तर मग सर्वात आधी तर रावांचं ताट तयार केली आहे, मग लाडूचं पण केलं आहे. तर लाडूला काही जास्त जेवायचं नव्हतं, तर म्हटलं रावांना बघा सॅलड किती छान आहे, मी त्यांना दाखवत होती बघा म्हटलं. तर हो, मग आम्ही घेतलं आहे जेवण वाढून. तर बघा किती छान दिसते ना जेवणात, असं वाटत आहे आज खूप आनंद आला असं बघून. म्हणजे आता सध्या आमच्या रावांची डायटिंग चालू आहे, तर मग मी भरपूर दिवसाच्या नंतर मसाल्याचं जेवण केलं आहे. घरी भाजी भात नाही, तर मग ते डाएटच्या हिशोबानेच करावं लागते. तर आज मी 15 ते 20 दिवसाच्या नंतर मी पूर्ण स्वयंपाक बनवला आहे, भाजी पोळी आणि भात. नाहीतर मग मॉर्निंगला भात असते, तर रात्रीला पोळी भाजी असते, असं असते. तर त्यामुळे आज मी बनवला आहे 15 ते 20 दिवसातून पूर्ण स्वयंपाक, भाजी पोळी भात. म्हणजे चला आजच्या दिवस आपण डाएट फॉलो ना करू, आपण आपल्या पद्धतीने जेवण करूया. तर असा होता आजचा माझा दिवस सायंकाळचा. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. लाडूबाळचं छान सॅलड लाडू पण नाही खात म्हणत होती, पण तिला जबरदस्ती दिला आहे मी. आणि लाडू लहान लेकरांना लागतेच जेवण द्यायचं, असं एकदम ताटात भरून दिलं की ते म्हणजे योग्य नसते वाटत. आणि आपण जबरदस्ती पण करायची नाही लहान मुलांना, जेवढं खाल्लं तेवढंच. तर फायनली बघा मी छान टेस्ट करून बघत आहे. तर बघा चला तर आपण टेस्ट करून बघूया कशी झाली भाजी. तर बघा माझी रिॲक्शन. भाजी खरंच खूप सुंदर, एवढी भारी झाली होती ना, तुम्ही पण नक्की करून बघा. छान खूप सुंदर झाली होती भाजी. आणि राव म्हणे की आणखी एकदा सांग, तर म्हटलं बरं आणखी एकदा टेस्ट करून मी तुम्हाला सांगते. तर या मंडळी जेवण करायला शेवभाजी. आपण टेस्ट करून बघूया कशी बनली. तर खूप छान टेस्टी आहे, साधी सिंपल खूप सुंदर शेवभाजी बनली आहे. तुम्ही पण ट्राय करा माझी रेसिपी बघून. लवकर अगदी 5 मिनिटामध्ये भाजी होऊन तयार. तर बघा या जेवण करायला, तोपर्यंत भेटू, बाय. चला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.